हॅलो एव्हरीवन, आज आपण यशविन ऑनचांते जो आपला अपर खराडी मधला जो प्रोजेक्ट आहे त्याचा आपण 2 BHK चा सॅम्पल टूर आपण आज करणार आहे। तुम्ही बघू शकता सॅम्पल मध्ये दरवाजाच्या बाहेर आपण एक व्हिडिओ डोर फोन प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या सिक्युरिटीची काळजी घेतलेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमच्या घराला प्री इन्स्टॉल हुक्स दिलेले आहेत, ज्याच्यामुळे तुमचे सण असतील, दिवाळी असेल किंवा दसरा असेल, घराला तोरण लावायचं असेल तर तुम्हाला वेगळी प्रोव्हिजन करायची गरज नाहीये। प्री इन्स्टॉल हुक विलास जावडेकर डेव्हलपर तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड करते। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता घराला तुमच्या डिजिटल लॉक सिस्टम प्रोव्हाइड केलेले, ज्याच्यामध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट, पिन आणि कार्डचा ऍक्सेस असणार आहे। त्यामध्ये इझिली तुम्ही ते ओपन आउट करू शकता। घरामध्ये एंटर केल्याबरोबर तुम्ही बघू शकता एंट्रन्स लॉबी दिलेली आपली ही 5x8 ची। एंट्रन्स मध्ये तुम्ही बघू शकता त्या शू रॅक साठी जागा पण दिलेली आहे। घरामध्ये एंटर केल्यावर पहिला जो पार्ट येतो आपला तो असतो किचन। किचन मध्ये बघू शकता तुम्ही एल शेप मध्ये किचन प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तुम्ही बघू शकता कुकिंग साठी वेगळा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे, शॉपिंग साठी वगैरे वेगळा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 2 सीन याच्यामध्ये प्रोव्हाइड केले। युटेशन वॉश साठी वेगळं दिलेलं आहे, पिण्याच्या पाण्यासाठी आणि फ्रूट व्हेजिटेबल वॉश साठी वेगळं सीन प्रोव्हाइड केलं, त्याच्यामुळे हायजीन मेंटेन राहील। तुम्ही बघू शकता वॉशिंग मशीन साठी, डिश वॉशर साठी पण स्पेस दिलेला आहे। त्यामध्ये तुम्हाला विंडोज पण दिलेली आहे, ज्याच्यामुळे तुमचं क्रॉस व्हेंटिलेशन चांगलं येईल तुमच्या किचन मध्ये सुद्धा। सर्विंग विंडोज इथं आपण प्रोव्हाइड केली आहे, ज्याच्यामध्ये जे पण आपलं जेवण वगैरे आहे तर तिथून तुम्ही इझिली तिकडे सर्व्ह करू शकता। घराचा मेन पार्ट म्हणजे लिव्हिंग। तर आपण लिव्हिंग बघूया। स्पेशियस असा तुमचा लिव्हिंग दिलेला आहे, डायनिंग सेपरेट दिलेला आहे। एल शेप मध्ये तुमचा लिव्हिंग आणि डायनिंग दिलेला आहे, ज्याच्यामुळे प्रॉपर तुमचा लिव्हिंग असेल। त्याचबरोबर घरामध्ये प्रत्येकाला जागा असते तर देवाला पण जागा असायला हवी, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मंदिरसाठी डेडिकेटेड स्पेस दिले। घराची एंट्री ईस्ट वेस्ट असल्यामुळे वास्तूमध्ये बसेल अशा ठिकाणी देवाची प्रोव्हिजन आपण करून दिलेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही पुढे आल्यावर बघू शकता तुम्हाला बाल्कनी पण दिलेली आहे। 10x4 ची तुमची बाल्कनी असणार आहे, वरतून पूर्ण कवर्ड असणार आहे। कवर्ड असल्यामुळे काय होईल ना, घराची प्रायव्हसी मेंटेन राहील। त्याच्यानंतर इव्हिनिंगला जेव्हा आपण घरी येतो, घरी आल्यानंतर थकवा जाणवतो तर आपल्याला वाटतं की आपण एखादा कॉफी मग घेतला पाहिजे, तर कॉफी मग मस्त पैकी तुम्ही येऊन बाल्कनीमध्ये थांबून कॉफी तुम्ही एन्जॉय करू शकता। पण कॉफी मग हातात कंटिन्यू धरण्यापेक्षा त्यासाठी अजून एक प्रोव्हिजन केलं की इथं तुम्हाला एक छोटासा लेज दिलाय। त्याचबरोबर अजून एक पॉईंट इथं दिलेला आहे की आपण घरी सण सुद्धा साजरे करतो, तर त्याच्यामध्ये आपण घरी वगैरे दिवाळी सगळ्यात मोठा आपला जो सण असतो तर त्या दिवशी आपण घरामध्ये आकाश कंदील लावतो, तर त्यासाठी आपल्याला एक्सटेन्शन वगैरे घ्यावं लागतं। तर आता एक्सटेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण इथं ऑलरेडी आपल्याला स्विच दिलेला आहे। त्याच्यानंतर जर आपलं वर्क फ्रॉम होम असेल आणि थोडंसं वाटलं की मला बाल्कनीमध्ये बसून काम करायचंय तर त्याचं सुद्धा इथं तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर अजून एक गोष्ट दाखवतो, इथं मस्तपैकी तुम्ही आपल्या घराची फ्रेमिंग करू शकता। आपले मस्त आपले जे पॅरेंट्सचे, आई बाबांचे, मुलांचे फोटोज वगैरे लावू शकता। असं डायनिंग बघू शकता 7.7 x 7.9 चा दिलेलं आहे। 4 मेंबर इझिली इथं बसू शकतात, असं डायनिंग इथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर डिजिटल इंडिया होत चाललेला आहे, तर डिजिटल स्विच तर असायला हवे, त्याच्यामुळे इझिली यूज करता येईल अशा डिजिटल स्विचेस सुद्धा विलास जावडेकर डेव्हलपर तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे आल्याबरोबरच छोटासा लॉफ्ट पण दिलेला आहे आपण घरामध्ये, ज्याच्यामुळे तुम्हाला इन्व्हर्टर ठेवायचा असेल किंवा वायफायचा वगैरे पॉईंट आहे तर वायफायचा पॉईंट पण इथे काढून दिलेला आहे। सेंटर मध्ये असल्यामुळे घरामध्ये सगळीकडे तुम्हाला रेंज मिळेल। 10x10 ची तुमची ही किड्स बेडरूम असणार आहे। या विंडोची एक गंमत सांगतो, समजा मुलं छोटी असतील आपली आणि खेळत असतील किंवा मस्ती करत असेल तर आई बाबा, आजी आजोबा बाल्कनीमध्ये बसून सुद्धा मुलांवरती लक्ष देऊ शकतात। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता वॉल टू वॉल विंडोज इथं प्रोव्हाइड केलेली आहे। खालची फिक्स असणार आहे आणि बाहेर तुमची जी आहे वरची जी असेल ती मुव्हेबल असेल, ज्याच्यामुळे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनीचा व्ह्यू सुद्धा घेता येणार आहे या घरामध्ये। त्याच्यानंतर आपण पुढे आल्यानंतर किड्स बेडरूमच्या समोर असणार आहे तुमचा कॉमन वॉशरूम। कॉमन वॉशरूम मध्ये बघितलं तर बेसिन बाहेरच दिलेला आहे। तुम्ही बघू शकता अमेरिकन स्टँडर्डचा बेसिन तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेला आहे। हा आपला कॉमन वॉशरूम वॉल माउंटेड तुम्हाला कमोड इथं प्रोव्हाइड केलेला आहे, कारण वॉल माउंटेड असल्यामुळे कसं असतं ना, इझिली आपण ते क्लीन करू शकतो आणि हायजीन पण मेंटेन राहील त्याच्यामध्ये। सेफ्टी फिटिंग्स तुम्ही बघू शकता अमेरिकन स्टँडर्डचे तुम्हाला सगळे सेफ्टी फिटिंग्स प्रोव्हाइड केलेले आहेत ग्रोहे टोटो ब्रँडचे। त्यामध्ये तुम्हाला इझिली ते यूज करता येतात आणि लिकेज सिपेज सारखे प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाही आपल्या घरामध्ये। हा आहे तुमचा मास्टर बेडरूम जो असणार आहे 10x11.5 आणि अजून एक गंमत सांगतो, वॉक इन पण याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि याच्यामध्ये अजून एक तुम्ही करू शकता, ही जी बाल्कनी दिली ना, डबल बाल्कनी याच्यामध्ये दिलेली बघा, तर बाल्कनीच्या जो वरचा जो लॉक दिसतोय त्या लेवलचा तुम्ही एक वॉर्डरोब बनवा। तुमची म्हणजे मोठा तुमचा लॉक होईल, म्हणजे स्टोरेज साठी सामान बी तुम्ही चांगलं इझिली वरती ठेवू शकता त्याच्यामध्ये। त्यानंतर तुम्ही सेकंड बाल्कनी पण बघू शकता,
2 BHK मध्ये 2 बाल्कनी आहे, 4.8 into 5 ची बाल्कनी आहे. हा आहे तुमचा मास्टर बेडरूमचा मास्टर टॉयलेट. तुम्ही बघू शकता वॉल माउंटेड कमोड दिल्यामुळे इझी क्लिनिंग तुम्हाला खाली करता येईल. हायजीन मेंटेन राहील. वॉश बेसिन पण दिलेलं आहे याच्यामध्ये आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे रेन शॉवर तुम्हाला दिलेलं आहे. स्टोरेजसाठी पण चांगला स्पेस वगैरे चांगला दिलेला आहे. तर असा आहे आपला हा 2 BHK चा सॅम्पल फ्लॅट. जर हा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला फ्री साईट व्हिजिट आम्ही शेड्यूल करून देऊ.